तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत गेल्या 12 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याच्या बातमीनं, कारण त्यांची आज सुटका झाली आहे। काल कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आणि त्यानंतर आज त्यांची सुटका झाली। तब्बल 12 दिवसानंतर कारागृहातून बाहेर आलेल्या राणा दाम्पत्यानं आज एकमेकांची भेट सुद्धा घेतली। दोघांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना त्यांच्या मानेच्या आजारामुळे थेट मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तर दुसरीकडे तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर आमदार रवी राणा नवनीत राणांच्या भेटीसाठी थेट रुग्णालयात पोहोचले आणि त्यांची विचारपूस केली। यावेळी नवनीत राणा यांनी रवी राणांना पाहताच त्यांना अश्रू अनावर झाले आणि रवी राणा यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला। आमदार रवी राणा यांची सुद्धा आज सुटका करण्यात आली। ते तळोजा जेलमधून आज बाहेर आले आणि त्यानंतर त्यांनी लागलीच त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी ते दाखल झाले। ही दोन दृश्य आपण बघतोय जेव्हा नवनीत राणा यांची सुटका झाली आणि रवी राणा यांची सुद्धा सुटका झाली। नवनीत राणांची भायखळा कारागृहातून तर रवी राणांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली। तब्बल 12 दिवसानंतर त्यांची जेलमधून सुटका झाली आहे। नवनीत राणांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। नवनीत राणा यांना मेडिकल ग्राउंडवर लवकरच रिलीव्ह करण्यात आलं। राणा यांचा बीपी त्याचबरोबर स्पॉन्डिलिसिस अंगदुखीचा त्रास होता, त्याकरता लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं। राणा दाम्पत्याची आज जेलमधून सुटका झाली आणि त्यानंतर त्यांच्या भेटीसाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या हे पोहोचले आणि त्यांनी त्यांची भेट घेतली, त्यांची विचारपूस सुद्धा केली। नवनीत राणा यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन नवनीत राणांची भेट घेतली। राणांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर टीका केली। उद्धव ठाकरे यांच्या सरकारचं हे जेल इंग्रजांच्या काळातील जेल असल्याची टीका त्यांनी केली आहे। तसंच राणा दाम्पत्याचे जेलमधले अनुभव हे भयानक होते असंही सोमय्या म्हणाले। तसंच हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना असा अनुभव यावा अशा खोचक सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। जेल इंग्रजांची जेल आहे का याची आठवण झाली। त्या खासदार आहेत, ते आमदार आहेत, ते बाजूला ठेवा, पण ज्या पद्धतीने अत्याचार या उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारने हनुमान चालीसाचा पठण करणाऱ्यांवर केले आहे, त्याला त्या हनुमान आणि राम तर माफ करणार नाही, पण महाराष्ट्राची जनताही विसरणार नाही। अत्यंत दुर्दैव आहे माझा महाराष्ट्रात असा प्रकारचं घडावं। कोरेगाव भीमा मध्ये झालेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगाच्या समोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात आली। या साक्षीत शरद पवार यांनी तत्कालीन भाजप सरकारवर गंभीर असा आरोप केलाय। तत्कालीन सरकारला हिंसेवर नियंत्रण मिळवता आलं असतं, मात्र तसं काही केलं नाही असं शरद पवार यांनी आपल्या साक्षीच्या दरम्यान म्हटलंय। त्यामुळे जो हिंसाचार घडलेला होता कोरेगाव भीमामध्ये त्याला तत्कालीन भाजप सरकार पूर्णपणे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी आज या आयोगाच्या समोर साक्ष नोंदवताना केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज आयोगाच्या समोर साक्ष नोंदवण्यात आली। या साक्षीच्या दरम्यान शरद पवार नेमकं काय म्हणालेत बघूया। आयोगाने त्यांना प्रश्न विचारला, राजकीय नेते भडकाऊ भाषण देत असतील तर जबाबदार कोण? तर राजकीय पक्षाचा नेता जाहीर सभेत बोलत असताना त्यानं समाजामध्ये हिंसा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी। असं होत असेल तर त्याची जबाबदारी नेत्याला टाळता येणार नाही
आयोगानं शरद पवार यांना प्रश्न विचारला, राजकीय आंदोलन होत असताना आपल्या काही सूचना आहेत का? त्यावर शरद पवार म्हणाले, नेहमी राजकीय आंदोलनं ही होत असतात. सरकारनं एक आंदोलनाची जागा निश्चित केली तर असे प्रसंग टाळता येतील. बघा, पुढे आयोगानं शरद पवार यांना विचारलं, खाजगी आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान होतं, यावेळी दोषी कुणाला धरलं पाहिजे? त्यावर शरद पवार असं म्हणतायत, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तपास करून कोण दोषी आहे हे शोधणं अतिशय गरजेचं आहे. याचा शोध घेऊन कारवाई करायला हवी असंही शरद पवार आपल्या उत्तरामध्ये म्हणाले. देशविघातक कृत्य करणाऱ्या इतर एजन्सींनी सुद्धा यामध्ये घुसखोरी करू नये असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या एजन्सींच्या बद्दल केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये वाद असतो त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी भाष्य केलंय. आयोगानं पुढचा प्रश्न विचारला, जानेवारीला महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद पुकारला होता, यावर कोणाला जबाबदार धरायचं हा सुद्धा प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार काय म्हणतात, यानंतर हिंसा आणि नुकसान झालं, यावर कोणाला जबाबदार ठरवायचं हा प्रश्न विचारला. याबाबत आपल्या काही सूचना आहेत का? त्यावर शरद पवार काय म्हणाले बघूया. मला यावर काही बोलायचं नाही, हा विषय न्यायालयात आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांना आयोगानं बोलावलं पाहिजे का, असं आयोगानं विचारलं. आयोग या निष्कर्षापर्यंत पोहोचला असेल तर याचा विचार आयोगानं करायला हवा. पुढचा प्रश्न आयोगाचा होता, भीमा कोरेगाव प्रकरणी रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं जावं का? आपण बघितलं की शरद पवार यांनी त्याला काय उत्तर दिले. त्यांचं म्हणणं होतं की आयोग या निष्कर्षापर्यंत पोहोचला असेल तर याचा विचार व्हायला हरकत नाही. दरम्यान आज शरद पवार यांची ही साक्ष नोंदवल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून सुद्धा याच्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काय राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात जाणून घेऊया. स्पॉन्सर्ड BJPची असणारी ही आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादीसुद्धा गुंतलेली आहे. नवीन नाही आहे त्याच्यामध्ये काय. आमचे दोन्ही आरोप होते की बाबा त्याच्यामध्ये असणारं BJP होती या सगळ्या घटनेमध्ये आणि त्यांना पाठिंबा देणारं RSSचं ते त्यावेळेस भीमा कोरेगावचं काडर होतं सगळं तिथे. त्यांचं जिल्हा परिषद सदस्य, सरपंच बैठक घेऊन त्यांनी असणारं केलेलं आहे. त्या नवीन काही नाही आमच्यासाठी. संभाजी भिडेंना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी गुंतवलं जाते. ते नसताना, काही हात नसताना जाणीवपूर्वक त्यांना त्या ठिकाणी गुंतवण्याचा राजकीय त्या ठिकाणी प्रयोग झाला. परंतु शेवटी सत्य हे सत्य असतं आणि आज त्या ठिकाणी आयोगानं त्या ठिकाणी त्यांना क्लीन चिट देऊन मोकळं केलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा आपल्या हाती घेतला, पण त्याच्या आधी त्यांनी मराठीचा झेंडा घेतलेला होता आणि त्याच मुद्द्यावरून आता उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येला निघालेल्या राज ठाकरे यांना अयोध्येला येण्याच्या आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी उत्तर प्रदेशमधल्या भाजपच्या एका खासदारानं केलेली आहे. राज ठाकरे हे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत, पण राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही. त्यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केलाय. त्यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी अट भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची देशभर जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार शरण सिंग यांनी राज ठाकरे यांना थेट इशारा दिलाय. त्यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून आतापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर राज ठाकरे यांनी जी मराठीच्या बद्दलची भूमिका याच्या आधी घेतलेली होती उत्तर भारतीयांच्या विरोधात, त्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशमधल्या नेत्यांनी आता राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. मशिदींवरच्या भोंग्यांवरून त्यांच्यावर कारवाई करावी याच्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला. पण राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमवर दादांनी आता राज ठाकरेंना दम दिलाय.
महाराष्ट्रात काम करताना कोणीही अल्टिमेटम देऊ शकत नाही, हे कायद्याचं राज्य आहे, हुकुमशाही चालणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना खडसावलंय. राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर अवलंबून असतो, अशी टीका अजित पवार यांनी केली. काही मंदिरामध्ये काही मशिदीमध्ये परवानग्या घेणं बाकी असेल तर रीतसर त्यांनी त्या बाबतीतल्या परवानग्या घ्याव्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहण्याच्या करता कोणाच्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता व्यवस्थितपणे कायदा सुव्यवस्था राहावा, ह्या दृष्टिकोनातनं सर्वांनी सहकार्य करावं असं मी महाराष्ट्रातल्या जनतेला या निमित्तानं आवाहन करतो. प्रत्येक ठिकाणी कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील. कायदा कोणी हातात घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नये, तसं धाडस पण कोणी दाखवू नये आणि कायदा व्यवस्थितपणे त्याचं काम करत असताना वेळोवेळी न्यायव्यवस्था जे निर्णय देतील त्या निर्णयाची अंमलबजावणी देशातल्या पण सरकारला करावी लागेल आणि वेगवेगळ्या राज्यातल्या पण सरकारला करावी लागेल. कुणी कारण नसताना कायदा नियम हे मोडण्याचाही प्रयत्न करू नये. सगळ्यांना मी पुन्हा पुन्हा सांगतो की कायदा नियम आहे, अल्टिमेटम देण्याचा तर अजिबात कोणी प्रयत्न करू नये. ही काही हुकुमशाही नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून काही अल्टिमेटम द्यायचा घरातल्यांना तो द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. पण जाहीरपणे कुणी जर अशा पद्धतीची वक्तव्य करायला लागली तर मी कायद्यानी सरकार चालत असतात, कायद्यानी भारत देश चालत असतो, नियम सर्वांना सारखे आहेत. ते मग अजित पवार असू किंवा सर्वसामान्य गरीब माणूस असू, सगळ्याला नियम सारखे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. कुणी कितीही भोंगे लावले तरी शिवसेनेला त्याचा फरक पडत नाही, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना ठणकावलंय. भोंग्यांच्या राजकारणाचा कुठलाही परिणाम शिवसेनेवर होणार नसल्याचं राऊत म्हणाले. तर महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नसून भविष्यात पालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवू शकते, असंही राऊतांनी स्पष्ट केलं. मुंबईत भाजपनं पोलखोल आंदोलन सुरू केलं, त्यावरही संजय राऊतांनी टीका करत पोलखोलच्या बैलाला ढोल म्हणत त्यांच्यावर टीका केली. कोणी कितीही भोंगे आपटले, भोंगे लावले तरी त्याचा परिणाम आमच्या संघटनात्मक कामावर होत नाही. शिवसेना काय आहे आणि शिवसेना काय करते हे महाराष्ट्राच्या जनतेला, मराठी माणसाला, हिंदू समाजाला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे ती विचलित होत नाही. या राज्याची जनता ती ठामपणे शिवसेनेच्या मागे उभी असते. बाळासाहेब ठाकरे हे आधी व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. बाळासाहेब ठाकरेंनी आधी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे मारले. त्यांना कोणत्याही भोंग्याची गरज लागली नाही. भाडोत्री बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्र कला पुढे जाईल असं आम्हाला वाटलं होतं, पण दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं त्या व्यंगचित्र कलेचा गळा घोटलेला आहे आणि महाराष्ट्रात वेगळं चित्रात दिसतंय. मुंबईसह ठाणे असेल, नाशिक असेल, कल्याण डोंबिवली असतील, अशा अनेक महानगरपालिका आजही शिवसेना एक हाती जिंकू शकते. एवढी क्षमता आणि एवढी ताकद आजही शिवसेनेच्या मनगटामध्ये आहे. पण इतर अनेक महानगरपालिका ज्या आहेत त्यांचा विचार करता मग नागपूर असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, इथे शिवसेनेची ताकद, महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांची ताकद, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तर या सगळ्यांनी एकत्र मिळून जर आम्ही निवडणुका लढलो तर महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला पराभूत करणं किंवा सत्तेवरून दूर करणं हे कोणाच्या बापाला शक्य नाही. दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. हेमंत पाटील यांनी ही मागणी केलेली आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे प्रमुख असलेल्या
हेमंत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भातली याचिका दाखल केलेली आहे। दोन समाजात राज ठाकरे यांनी तेढ निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे, म्हणूनच देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। अनेक सभेमध्ये मुस्लिमांच्या विरोधामध्ये काहीतरी चुकीचं बोलताय, नियमाला धरून नसतंय, घटनेला धरून नसतंय, कलमाला धरून नसतंय आणि आपण भडकाऊ भाषण करता, त्यामुळं तुमच्या विरोधामध्ये मी हायकोर्ट या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि राज ठाकरे यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल का करू नये यासाठी मी मुंबई पोलीस आयुक्त यांना काल पत्र दिलं होतं, माननीय गृहमंत्र्यांना पत्र दिलं होतं, अजय मदन पोलिटिशियनला पत्र दिलं होतं, अशा अनेक पोलिटिशियनला मी पत्र दिलं होतं। राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये विराट सभा घेतली। त्या सभेला उत्तर देण्यासाठी आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत आणि त्याच मैदानात जिथं राज ठाकरेंनी सभा घेतली। उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये सभा होणार आहे आणि त्या सभेला परवानगी मिळालेली आहे। 8 जूनला उद्धव ठाकरे ही सभा घेणार आहेत आणि शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे शिवसेनेकडून असेल। एक प्रकारचं निवडणुकीची ही रणनीती सुद्धा किंवा त्याची तयारी सुद्धा मानली जाते, कारण पुढच्या काही दिवसांमध्ये महानगरपालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत या संपूर्ण राज्यामध्ये। औरंगाबाद महानगरपालिका सुद्धा त्याच्यामध्ये आहे। शिवसेनेची 3 दशकांपासूनची इथं सत्ता आहे आणि या सत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न भाजप आणि मनसेकडून सातत्यानं केला जातोय। राज ठाकरेंनी एक विराट सभा घेऊन मोठं शक्ती प्रदर्शन औरंगाबादमध्ये केलेलं होतं, त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडून या सभेच्या माध्यमातून उत्तर मिळू शकतं। 1 तारखेच्या दिवशी आम्ही शहरात सगळ्या पार्किंगवरचे आमच्याकडे व्हिडिओग्राफ्स आहे, फोटोग्राफ्स आहे। पुणे, नाशिक, अकोला, बुलढाणा, ठाणे आणि काही प्रमाणात मुंबई येथील गाड्या सगळ्यात मोठ्या प्रमाणावर होतात, बसेससुद्धा। त्याचे फोटो आहे आमच्याकडे, व्हिडिओ आम्ही सगळं करून ठेवलेलं आहे। लोक पण कोण कोण आलेले त्याचीसुद्धा माहिती आमच्या शहरातले अतिशय कमी संख्येनं लोक होते। आम्हाला बाहेरून लोक आणण्याची गरज नाही। आमच्या संभाजीनगरची शिवसेना आणि या शिवसेनेवर संभाजीनगर प्रेम करतं। आम्हाला कुठूनही एकही माणूस आणण्याची गरज पडणार नाही, वाहनं लावण्याची गरज पडणार नाही आणि आमची सभा ही विराटच होईल। शिवसेनेची सभा, उद्धव साहेबांची सभा ही विराटच होत असते ना, आताही विराटच होईल। राज्यामध्ये भोंग्यांचा मुद्दा पेटला आणि त्यानंतर धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रश्न निर्माण होईल, धार्मिक तणावाचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती, पण असं काही घडलं नाही। महाराष्ट्रातल्या जनतेनं अतिशय सामंजस्याची भूमिका घेत दोन्ही बाजूनी या प्रश्नावरती जे सौहार्दाचा आवाज दिला तो अतिशय महत्त्वाचा होता। पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट। भोंग्यांच्या आवाजापेक्षा नागरिकांनी शांततेच्या आवाजाला महत्त्व दिलंय। राज्यभरात अनेक ठिकाणी पहाटे 5 वाजण्याच्या अजानसाठी भोंग्याचा वापर बंद करण्यात आलाय, तर बहुतांश ठिकाणी सुप्रीम कोर्टानं ठरवून दिलेल्या डेसिबलच्या मर्यादेचं पालन सुद्धा होतंय। मुंबईत 26 मशिदींमधील मौलानांची बैठक पार पडली, त्यामध्ये सकाळच्या अजानला भोंग्यांचा वापर करायचा नाही हा निर्णय घेण्यात आला। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करण्याची भूमिका यामध्ये घेण्यात आली। रत्नागिरी शहरातल्या 30 पेक्षा अधिक मशिदींवरची पहाटेची बांग भोंग्यावरून न देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय, तर नंतरच्या अजानसाठी डेसिबलनुसार आवाज कमी ठेवण्यात आलाय। मुस्लिम बहुल मालेगाव मध्ये सुद्धा पहाटे भोंग्यांचा वापर न करता अजान पार पडली। सगळ्यांनी एक मत सांगितलं की यात कुठं मोठी गोष्ट काही नाहीये, आपण त्या गोष्टीला एक्सेप्ट करायला तयार आहोत। त्याप्रमाणे आम्ही तिथंच निर्णय दिला की उद्या सकाळपासून ज्या सकाळचे अजान आहेत ते आम्ही विदाऊट माईक देऊ आणि मॅन्युअली ते अजान दिल्या जातील। भिवंडी शहरातल्या मशिदींवरच्या भोंग्यांचा आवाज मौलानांनी कमी केलाय। पहाटेच्या फजर नमाजाच्या वेळी भोंग्यांचा आवाज कमी ठेवण्याची खबरदारी घेण्यात येतेय।
भोंग्यांबाबत कायद्याचं पालन झालं पाहिजे, मात्र यावर राजकारण करणं चुकीचं आहे अशी भूमिका सुद्धा मौलानांनी मांडली आहे. तर मुंब्र्यातल्या 105 वर्ष जुन्या जामा मशिदीवरचे भोंगे सुद्धा उतरवण्यात आले. पोलिसांना संपूर्ण सहकार्य करणार असं मशिदीच्या विश्वस्तांनी सांगितलंय. मी सगळ्या जमलेल्या नागरिकांचं ईद निमित्त हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांनी एकात्मतेचं प्रतीक जपलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं सरकारी आदेश आलेल्या त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलेलं आहे. आणि ह्याचं प्रतीक म्हणजे शेजारीच आशापुरा मंदिर आहे, त्याच्या बाजूलाच पोलीस स्टेशन आहे. या सगळ्यांचं आम्हाला कोऑपरेशन वेळोवेळी लाभतं आणि आम्ही प्रत्येक गोष्टीला त्यांनी सांगितलेल्या आज्ञेचे पालन करत असतो. भोंग्यांचा आवाज कमी करण्यासोबतच काही ठिकाणी तर मशिदींवरचे भोंगेच उतरवण्यात आले. पंढरपूर तालुक्यातल्या अनवली गावात मुस्लिमांनी स्वतःहून मशिदींवरचे भोंगे खाली उतरवले. राज्यभरात कोणताही संघर्ष न होता भोंग्यांच्या संवेदनशील विषयावरती अखेर तोडगा निघाला. नागरिकांनी शांतता आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन करण्यावर अधिकचा भर दिलाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा ईदच्या दिवशी आंदोलन करणार नाही अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या भूमिकेमुळे हा विषय चिघळला नाही. एकंदरीतच भोंग्याच्या आवाजापेक्षा नागरिकांना सुद्धा सौहार्दाची शांतता हवी आहे, हेच यामधून स्पष्ट होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा आतापर्यंत परीक्षेचा काळ आला तेव्हा तेव्हा या महाराष्ट्रानं विवेकाचा आवाज बुलंद केला आणि या देशाला सुद्धा हाच विवेकाचा आवाज दिला. आज हीच विवेकाची शांतता महाराष्ट्रात आपण सगळे अनुभवतोय, याबद्दल महाराष्ट्राचं कौतुक. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातल्या गावोगावच्या वित्तम बातम्या सुपरफास्ट. राज्यामध्ये मशिदींवरच्या भोंग्यांच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतलेल्या मनसेसाठी भोंग्यांचा हा मुद्दा बुमरँग होण्याची शक्यता आहे. कारण भोंग्यांच्या या संपूर्ण वादानंतर त्याच्यावर जी कारवाई होतीये त्यात मंदिरांना सुद्धा याचा मोठा फटका बसतोय, ही बाब समोर येते. राज ठाकरे यांच्या अल्टिमेटम नंतर शिर्डीमध्ये आता शांतता आहे. कारण आज साई मंदिराची काकड आरती ही भोंग्यावरून वाजली नाही. शांततेमध्ये आज शिर्डीमध्ये सुरुवात झाली. सकाळची आरत्या भाविकांमध्ये बंद झाल्यामुळे काहीसं नाराजीचं वातावरण सुद्धा आहे. साई मंदिराच्या आरत्या भोंग्यावर वाजू द्याव्या अशी मागणी शिर्डीतल्या मुस्लिम समाजाकडून करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी आज आम्ही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षाची भूमिका मांडली. माहिती सगळी घेतली, त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलतोय. आलं का लक्षामध्ये? मला एक सांगा, सरकार कोणाचं आहे? तिथं अशोक काळे आहेत आमदार, ते अध्यक्ष आहेत. ऍडव्होकेट जगदीश सावंत उपाध्यक्ष आहेत. कळलं का? सरकार तुमचे आहेत, इतर ठिकाणचे आजार तुमच्या वाचत आहेत. आलं का लक्षात? असं मी जर म्हणालो त्याच्यावर तुमच्या कायद्याने तुमचा कायदा तुमचा त्या ठिकाणी वागतोय. सुप्रीम कोर्टात यावेळेला होते आणि इकडे तुम्ही शिर्डी संस्थांचं काकड आरतीचे नाव घेऊन तुम्ही आम्हाला काय हिंदूला काय एवढे डरपोक समजलेत का? आम्ही भेकड नाही आहोत. आलं का लक्षामध्ये? काकड हा ऐका, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळे काकड आरती झालेली आहे आणि काकड आरतीचा लाभ लोकांनी घेतला. नांदगावकर साहेब आपल्या सोबत जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत सध्या फोन लाईन वरनं. त्यांची प्रतिक्रिया मला निश्चितपणे यावर जाणून घ्यायची. आव्हाड साहेब, आपली प्रतिक्रिया. बोला. म्हणजे त्यांनीच कबूल केलं की काकड आरती लाऊडस्पीकरवर झालेली नाही आणि काकड आरतीचा त्रास कोणाला होतोय त्यांना समजलेला आहे. त्यामुळे मी काय बोलणार त्याच्यावर? काकड आरतीचा त्रास शिर्डीतल्या लोकांना होतो हे या जगातलं 8वं आश्चर्य आहे. नाही, काकड आरतीचा त्रास कोणालाही होत नाही, कोणालाही होत नाही. अहो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या आजान चालू असतात. त्याच्यामुळे लोक परेशान आहेत. काकड आरतीमुळे परेशान नाहीत. साईबाबाच्या मंदिरामध्ये हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई सगळ्या जाती धर्माची लोक जातात. हे आव्हाड साहेब लक्षात घ्या पहिलं.
तुम्ही किती हो साहेब, तुष्टीकरण करणार माझ्या हे पण माझ्या विचार माझ्या करा. व्यवस्थित लक्षात आहे. पण काल तुमचेच राजसाहेब म्हणाले की मंदिरावरचे भोंगे काढून टाका. त्यांची भूमिका म्हणजे स्वागतार्ह आहे. नाही, पण त्यांनी काय बोलले ते तुम्ही पहिले आझाद जे होत आहेत अवेळे वगैरे वगैरे अहो आजान वेगळे होते आणि आरत्या होतात असं होत नाही. आजान आणि आरत्या बंद होणार ना. आणि तुमच्यामुळे बंद होणार. तुमचे राजसाहेब म्हणाले की मंदिरावरचे भोंगे काढून टाका. काय बोलले ते सांगतो ना राजसाहेब म्हणाले मंदिरावरचे भोंगे काढून टाका. आमचे राजसाहेब बोलले ते काय बोलले ते सांगतो ना मी तुम्हाला. ते असे म्हणाले की पहिले मशिदीवरती सुप्रीम कोर्टाचा दिलेला जो काय निर्णय आहे तो सगळ्याला लागतो. आता पहिला मी ह्याला मारेन नंतर मी त्याला मारेन असं होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं की समजेल कायद्यापुढे सगळे समान असतात. तुम्ही मला संविधान सांगू नका, तुम्ही वाचा ना. अहो तुम्ही मला संविधान सांगणार काय बाळा नांदगावकर? तुम्ही मला सांगणार संविधान? अहो जरा त्या राजसाहेबांना घेऊन चैत्यभूमीला जाऊन या कधीतरी. तुम्ही प्रख्यात पंडित आहात. तुम्ही राजसाहेबांना घेऊन कधीतरी चैत्यभूमीला जाऊन या. तुम्ही प्रख्यात पंडित आहात. आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते तोंडात. तुम्ही आम्हाला संविधान सांगणार? घ्यायला लाज वाटते त्याचं काय करायचं? आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं तर नेहमीच घेतो राव. तुम्ही नाही घेत छत्रपती. तुम्ही विचार करा. स्टेजवर चढता तेव्हा शाहू फुले आंबेडकरांना कोण फोटोला हार घालतात कोण टाकतात बघतो साहेब. आपला विषय काकड आरतीचा. हा विषयांतर होत होतं थोडंसं. पुन्हा एकदा हा आणि मुसलमानांनी भोंगे कधीच काढून टाकले. मुसलमानांनी निवेदन दिलंय की काही करा पण काकड आरती होऊ द्या. बिरारामधील भेंडी बाजारला सकाळी 5:13 बाग झाली पहिली. ती कुठल्या कायद्याला धरून होती? कुठल्या सुप्रीम कोर्टाच्या कायद्याला धरून होती? पाहिजे तुम्हाला मी पाठवतो. माझं त्याचं फुटेज आहे. नाही पण मग नांदगावकर साहेब राज ठाकरे असं म्हणाले होते की मग त्याची नागरिकांनी सजग नागरिकांनी तक्रार करावी, कायदेशीर पर्याय अवलंबावा. मग त्याची तक्रार केली आहे का? हो करतायत, केलेली आहे. आमच्या लोकांनी त्याच्या समोर हे पण केलं आहे, केलेली आहे. काय विषय येत नाही. बरं मग आपण आव्हाड साहेबांना विचारूया आता की नेमकी काय कारवाई होईल, सरकार काय कारवाई करेल आपण विचारूया त्यांना. असं आहे की 10 ते 6 हा कायदा जो आहे ना हा सगळ्यांना लागू होणार. सगळ्यांना लागू होणार. त्याच्यात हिंदू मुसलमान शीख आणि ह्यांचे कडा नंतर त्यांचे कडा वगैरे काय होणार? ह्यांचे त्यांचे या भारतात नाही. बरोबर. आंबेडकरांच्या संविधानाने एव्हरीबडी इज इक्वल इन फ्रंट ऑफ लॉ असं सांगून टाकलं. हो माहिती आहे आम्हाला. त्याच्यामुळे शिर्डी मधला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वीच तिथल्या मुस्लिम समाजाने भोंगे उतरवून टाकले. खरे भोंगे उतरवण्याची काही गरज नाही. तसा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाही. सर्वोच्च न्यायालयाचा बोलायचं नाही, अनाउन्समेंट करायचं ना, काही करायचं नाही आउटस्पीकरवर. पोल्युशन ऍक्ट मध्ये भोंगे तर उतरवणारच नाहीत, कायद्यातच नाहीये ते. तर भोंग्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेलं हे सगळं राजकारण, वादविवाद, टीका टिप्पणी पुढच्या काळात सुद्धा सुरू राहणार आहे. यानंतर बातमी आहे उन्हाच्या संदर्भातली, कारण विदर्भामध्ये अक्षरशः सूर्य आग ओकतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण विदर्भातल्या अनेक शहरांचं तापमान हे 45 अंश सेल्सिअसच्या सुद्धा पुढे जात आहे आणि त्यामुळे विदर्भकरांना या उष्णतेच्या लाटेचा जोरदार तडाखा बसतोय. बहुतांश शहरांचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या घरात आहे. नागपूरमध्ये देखील मागच्या काही दिवसात तापमान 44 अंश सेल्सिअसच्या घरात आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेला रस्त्यावर फिरणं मुश्किल झालंय. या परिस्थितीत नागरिकांना कडक उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून नागपूर वाहतूक पोलीस विभागानं शहरातल्या 21 सिग्नल हे दुपारी 12 ते 4 या काळात बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे वाहतूक सिग्नलवर थांबताना नागरिकांना जो त्रास होत होता तो काहीसा कमी झालाय. दुपारच्या वेळेला नागपूरच्या 0 माईल चौकातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. सध्या नागपूरचा विदर्भामध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर वाहतूक पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. शहरातले 21 जे वाहतुकीचे सिग्नल आहे ते बंद करण्यात आलेले आहे. 12 ते 4 या दुपारच्या वेळेला हे सिग्नल बंद असणार आहे. असाच एक सिग्नल जिथे मी उभा आहे हा GPO चौक. या चौकामध्ये जर का तुम्ही बघितलं तर दुपारची वेळ आहे आणि लोकांना जो त्रास होतो कारण की सिग्नल बंद असल्यामुळे जेव्हा लोक थांबतात साधारण प्रत्येक सिग्नल क्रॉस करता ज्यावेळी जर का सिग्नल बंद झाला तर जो टाईम पिरियड असतो तो साधारण 1.5 मिनिटाचा किंवा 2 मिनिटाचा असतो.
त्या 2 मिनिटांमध्ये उन्हामध्ये कडक उभं राहणं हे विशेष करून दुचाकीस्वारांना त्रासदायक ठरतं. अनेक वेळा दुचाकीवर छोटे मुलं असतात, महिला असतात, वयोवृद्ध नागरिक असतात. या पार्श्वभूमीवर नागपूर वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आपण बघू शकतो इतर काय वाहतूक पोलिसाच्या निर्णयानंतर या चौकातले दुपारचं दृश्य बघितलं तर इथे वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. सिग्नल बंद असताना देखील वाहतूक सुरू आहे, कारण की इथे जर का सिग्नल सुरू असते तर लोकांना प्रचंड त्रास झाला असता. काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी अडचणी येतात, पण वाहतूक पोलिसांनी नागरिकांना विनंती केली की जे सिग्नल बंद आहे तिथे नागरिकांनी काळजी घ्यायची आहे. आणि ही उष्णतेची लाट आहे ही आणखी काही दिवस राहणार आहे. जर का वातावरण कमी झालं किंवा वातावरण थंड झालं, तापमानामध्ये घट झाली तर मग परत वाहतूक पोलिसांकडनं हा निर्णय मागे घेतला जाईल. हे सिग्नल परत सुरू केले जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. नागरिकांच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे, पण त्याच वेळी भर उन्हामध्ये 45 डिग्री तापमानामध्ये जे पोलीस सिग्नलवरती आपली सेवा बजावत असतात त्यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी पोलीस विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत. विशेषतः सनग्लासेस असतील, हँडग्लोव्ज असतील, हे त्यांना पुरवले जाणार आहेत. या सगळ्याबद्दल वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. जाणून घेऊयात. आपल्यासोबत नागपूर पोलीस वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आव्हाड सर आहे. सर, उष्णतेची लाट बघता आपण काही सिग्नलवर असा निर्णय घेतला की ते सिग्नल 12 ते 4 बंद राहणार आहे. त्या पाठीमागचं कारण काय आणि शहरातले असे किती सिग्नल जे तुम्ही या काळामध्ये बंद ठेवणार आहेत? शहरामध्ये एकूण 164 सिग्नल्स आहेत. गेले काही दिवसामध्ये नागपूर शहर आणि विदर्भामध्ये जे आपण वातावरण पाहत आहे आणि तापमान पाहत आहे हे साधारणपणे 45-46 डिग्रीच्या आसपास आहे. गेले 5-6 दिवसात ते झालेलं तापमानाचं वाढ पाहता आमच्या असं लक्षात आलं, प्रत्येक सिग्नलमध्ये जिथं आम्ही COCद्वारे बघत असतो त्याच्यात असं लक्षात आलं की लोकांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये, विशेषतः दुचाकीधारकांना, लहान मुलांना, महिलांना त्रास होतो की सिग्नलवरती थांबण्याचा. ज्यांचं लॉंग डिस्टन्स साधारण एक 6-7 किलोमीटरचा प्रवास आहे त्यांना किमान एक 10 ते 12 सिग्नल्स थांबायला लागतं. तर ह्याचा आम्ही सारासार विचार केला आणि सर्व आमच्या झोनमधल्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि अशी हे घेतलं की आम्ही किती सिग्नल्स आहेत की जे दुपारच्या काळामध्ये बंद करू शकतो, जिथे रहदारी कमी आहे. असे 21 सिग्नल आम्ही आयडेंटिफाय केले, ज्याच्यामध्ये दुपारी 12 ते 4च्या दरम्यान तितकीशी वाहतूक नसते. सिग्नल्स बंद ठेवला तरी वाहतुकीची कोंडी होण्याचा किंवा ॲक्सिडेंट होण्याचा काही तसा प्रश्न राहत नाही. आणि ते गेले 2 दिवसापासून आम्ही दुपारच्या सत्रामध्ये प्रायोगिक तत्वावरती बंद केलेले आहेत. जर हे टेम्परेचर्समध्ये फरक पडला, थोडंसं खाली आलं, 35च्या घरामध्ये आलं तर आम्ही ते पुन्हा सुरू करू. आत्तापर्यंत तरी तसा काही कोणाकडून प्रॉब्लेम्स आलेले नाही किंवा काही तशा तक्रारी नाही आहेत. तसं काही वाटलं तर आम्ही त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेऊन पुन्हा फेरविचार करू. आपल्या कर्मचारी देखील मोठ्या संख्येने फील्डवर असतात, विशेष करून वाहतूक पोलीस कर्मचारी. त्यांच्या संदर्भात काही तसं काही गाईडलाईन्स काढल्या किंवा काही त्यांना सूचना केल्या? बरोबर आहे, अगदी आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. माननीय पोलीस आयुक्त साहेब याच्याशी या प्रश्नामध्ये अतिशय तन्मयतेने बघत असतात. गेल्या दिवसांमध्ये त्यांच्याकडून आम्ही 500 उत्तम प्रकारचे UV गॉगल्स आम्ही आमच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना वाटलेले आहेत. त्याच्याशिवाय फुल स्लीव्हचे व्हाईट ग्लव्ज, जिथे मॅन्युअली ट्रॅफिक मॅनेज करायला लागतं, ते दिलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर तुम्ही सुद्धा काळजी घ्या. उन्हाळा खूप आहे, तापमान खूप वाढलेलं आहे. आपल्याही आरोग्याची काळजी घ्या. यासोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.